समास 9वा. सिद्ध लक्षण. श्रीराम अंतरी गेली अमृत, बाह्य काय लखलखीत, अंतरस्थिती बाणता संत, लक्षणे कैसी. श्रोता वकास प्रश्न करीत आहे. एखाद्याने अमृत प्राशन केले की ते पोळत गेल्यावर त्याची बाह्य कांतीसुद्धा लखलखीत दिसते. त्याप्रमाणे अंतरात स्वरूपानुभव आलेल्या संतांची बाह्य लक्षणे कशी असतात ते सांगावे. झाले आत्मज्ञान बर्वे, हे कैसे निपा जाणावे, म्हणूनी बोलिली स्वभावे, साधू लक्षणे. एखाद्याला आत्मज्ञान निसंदेहपणे झालेला आहे हे कसे जाणावे, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आता स्वाभाविकपणे साधू लक्षणे सांगतो. ऐक सिद्धांचे लक्षण, सिद्ध म्हणजे स्वरूप जाण, तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही. आता सिद्धांचे लक्षण ऐका. सिद्धाचे मुख्य लक्षण म्हणजे ते स्वस्वरूपाशी एकरूप झालेले असतो. तेथे वेगळेपण जराही शिल्लक राहिलेले नसते. स्वरूप होऊन राहिजे, तया नाव सिद्ध बोलिजे, सिद्ध स्वरूपीच साजे, सिद्धपण. स्वरूप होऊन शहाणे यालाच सिद्ध हे नाव आहे. जो स्वरूपाकार होऊन राहतो त्यालाच सिद्ध असे म्हणतात. कारण स्वरूप हे नेहमी स्वयंसिद्ध असते. वेदशास्त्री जे प्रसिद्ध, सस्वरूप स्वतसिद्ध, त्यासीच बोलिजे सिद्ध, अन्यथा न घडे. स्वस्वरूप स्वयंसिद्ध आहे हे वेदात शास्त्रातही प्रसिद्ध आहे. हे स्वयंसिद्ध स्वरूप जो स्वतः झाला त्यालाच सिद्ध म्हणावे, अन्यथा सिद्ध या शब्दाचा प्रयोग करताच येत नाही. तथापि बोलो काही एक, साधकास कळाया विवेक, सिद्ध लक्षणाचे कौतुक, ते हे ऐसे असे. तरी पण साधकाला विचार करून जाणता यावीत म्हणून काही सिद्ध लक्षणांचे कौतुकाने वर्णन करीत आहे. ते असे आहे. अंतरस्थित स्वरूप झाली, पुढे काया कैसी वर्तली, जैसी स्वप्नीची राथिली, स्वप्न रचना. स्वप्नात ज्याप्रमाणे मिथ्यास काही दिसते, ऐकू येते, त्याप्रमाणे सिद्ध पुरुषाची अंतरस्थिती स्वरूपाकार झाली तर देहाने तो इतर सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार करताना दिसतो. तथापि सिद्धांचे लक्षण, काही करू निरूपण, जेने बाणे अंतरखूण परमार्थाची. तरीही परमार्थाची अंतरखूण बाणावी म्हणून येथे काही सिद्ध लक्षणांचे निरूपण केले जात आहे. सदा स्वरूपानुसंधान, हे मुख्य साधूचे लक्षण, जुनी असोन आपण जना वेगळा. निरंतर स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण आहे. तो लोकात लोकासारखाच वागत असतो, पण त्याची अंतरस्थिती अगदी लोकांवेगळी असते. स्वरूपी दृष्टी पडता, तुटोन गेली संसार चिंता, पुढे लागली ममता निरूपणाची. स्वस्वरूपानुभव आल्याने त्या नित्यप्रमाणाची चिंताच राहत नाही, तर अध्यात्म निरूपणाबद्दल प्रेम वाटू लागते. हे साधकाचे लक्षण, परी सिद्धा आंगी असे जाण, सिद्ध लक्षण साधके वीण, बोलोच नये. खरे पाहिले तर हे साधकाचे लक्षण आहे, पण ते सिद्धाच्याही ठिकाणी दिसून येते. कारण साधकच साधन करून पुढे सिद्ध झालेला असतो. त्यामुळे साधकाची लक्षणे सिद्धाच्याही ठिकाणी आढळतात. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी, सिद्ध लक्षण चतुरी जाणीजे ऐसे. बाहेरून त्याचे आचरण उत्तम साधकासारखेच असते, पण अंतरी तो स्वरूपाकार झालेला असतो, हे चतुर श्रोत्यांनी जाणून घ्यावे.
संदेह रहित साधन तेची सिद्धांचे लक्षण. अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसा. सिद्ध बाहेरून साधन करीत असला तरी त्याच्या अंतरात कुठलाही संदेह नसतो. त्याचे साधन निसंदेहपणे चालते. बाह्य परिस्थिती कशीही असली तरी त्याचे अंतर्बाह्य समाधान जगही ढळत नाही. अचळ झाली अंतरस्थिती तेथे चळणाच कैची गती. स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपची झाली. सतत स्वरूपानुसंधानामुळे त्याची अंतरस्थिती अढळ झालेली असते. तेथे चलन होईलच कसे. स्वरूपाकडे वृत्ती सतत लागली की ती स्वरूपच होऊन जाते. स्वरूपाशी तिचे ऐक्य होते. मग तो चळताच अचळ चंचळपणे निश्चल. निश्चळ असोन चंचळ देह त्याचा. अशी स्थिती एकदा प्राप्त झाली की देहाची हालचाल होत असतानाही तो अंतर्यामी स्थिर अचल असतो. चंचल दिसत असला तरी अंतर्यामी निश्चल असतो आणि याप्रमाणे अंतर्यामी निश्चल असूनही देहाची सर्व हालचाल सुरू असते. स्वरूपी स्वरूपची झाला मग तो पडोनीच राहिला. अथवा उठोन पळाला तरी चळेना. स्वरूपी जो स्वरूपकार होऊन सहतो तो देहाने एका ठिकाणी पडून राहिला अथवा उडून धावत सुटला तरी त्यामुळे त्याच्या अंतरस्थितीत बदल होत नाही. येथे कारण अंतरस्थिती अंतरीच पाहिजे निवृत्ती. अंतर लागले भगवंती तेची साधू आहे. अंतरी वृत्तीच नाही अशी निवृत्त अवस्था होणे आवश्यक आहे. ज्याचे अंतःकरण भगवंताकडे लागलेले असते तोच साधू होय. बाह्य भलतैसे असावे परी अंतरी स्वरूपी लागावे. लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगी. बाहेरून देहाची स्थिती कशीही असली तरी अंतर्यामी स्वरूपानुसंधान असले पाहिजे. त्यामुळे साधूच्या अंगी काही लक्षणे स्वाभाविकरित्याच दिसून येतात. राजी बैसता अवळीला अंगी बाणे राजकळा. स्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे बाणती. एखादा मनुष्य अकस्मात राज्यपदावर आला की त्याच्या अंगी वस्कळ आपोआप बनते. त्याप्रमाणे स्वरूपी लक्षण लागले, प्रेम उत्पन्न झाले की काही लक्षणे आपोआप अंगी बाणतात. एरवी अभ्यास करिता हाता न चढती सर्वथा. स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होऊनी. ती लक्षणे एरवी कितीही अभ्यास केला तरी प्राप्त होऊ शकत नाहीत. स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाकार होऊन राहावे लागते तरच ती लक्षणे अंगी बाणतात. ऐसी लक्षणे बर्वी स्वरूपाकारे अभ्यासावी. स्वरूप सोडिता गोसावी भांबावती. स्वरूपानुसंधानाने स्वरूपाकार होत असता या उत्तम वयानाचाही अभ्यास करावा. स्वरूपानुसंधान सुटले की सिद्धही भ्रष्ट होतात. आता असो हे बोलणे ऐका साधूची लक्षणे. जेने समाधान बाणे साधका अंगी. असो आता हे बोलणे पुरे झाले. आता ज्या योगे साधकाच्या अंगी समाधान बाणते ती शास्ती लक्षणे ऐका. स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना. म्हणून या साधूजना कामची नाही. स्वरूप निर्विकल्प असल्याने तेथे कल्पना करू लागल्यास कल्पनाच नाहीशी होते तर कल्पनेमुळे उत्पन्न होणारी कामना तेथे कशी शिल्लक उरेल. म्हणून साधू निष्काम असतात. कल्पिला विषयो हातीचा जावा तेने गुणे क्रोध यावा. साधू जनांचा अक्षय ठेवा जाणार नाही. आपण एखादी वस्तू वा भोग प्राप्त व्हावा म्हणून कल्पना केली आणि ती इच्छा पुरी झाली नाही की आपल्याला राग येतो
पण साधूचा ठेवा अक्षय असतो. स्वस्वरूप ठेवा कधी नाहीसा होतच नाही. म्हणून ते क्रोधरहित जाणती स्वरूप संत. नासिवंत हे पदार्थ सांडूनिया. म्हणून साधू हे क्रोधरहित असतात. सर्व नाशिवंत पदार्थांचा त्यांनी मनाने त्याग केलेला असतो व स्वरूप हे सत्य आहे, नित्य आहे हे जाणून त्यांनी त्याची स्वीकार केलेला असतो. जेथे नाही दुसरी परी क्रोध हवा कोणावरी. क्रोधरहित चराचरी साधू वर्तती. जेथे दुसरे कोणी नाहीच तेथे क्रोध तरी कोणावर करणार. म्हणून या जगात वावरत असूनही साधू क्रोधरहित असतात. आपुला आपण स्वानंद कोणावरी करावा मद. या कारणे वादविवाद तुटोन गेला. आपणच स्वानंद रूपाने सर्वत्र असताना गर्व तरी कोणावर करणार. त्यामुळे कोणाशी वादविवाद करण्याचा प्रसंगच येत नाही. साधू स्वरूप निर्विकार तेथे कैचा तिरस्कार. आपला आपण मत्सर कोणावरी करावा. साधू स्वरूपाकाराचे असतात आणि स्वरूप तरण निर्विकार आहे. मग तिरस्कार उत्पन्न होईलच कसा. सर्वत्र आपणच आहोत तर आपणच आपला मत्सर कसा करणार. साधू वस्तू आणायासे या कारणे मत्सर नसे. मत्सराचे पिसे साधूसी नाही. साधू अनायासे आत्मवस्तुरूप झालेले असतात. त्यामुळे तिथे विकारांना वावच नसल्याने मत्सरचे खूळ साधूंच्या ठिकाणी नसते. साधू स्वरूप स्वयंभ तेथे कैसा असेल दंभ. जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. साधू हे स्वतः सिद्ध स्वरूपाकार झालेले असतात. तेथे द्वैत निर्माणच होऊ शकत नाही. मग तेथे दंभ असेलच कसा. जेने दृश्य केले विसंच तयास कैसा हो प्रपंच. या कारणे निप्रपंच साधू जाणावा. ज्याने सर्व दृष्टी मिथ्या जाणून तिच्या त्याग केलेला असतो त्याला प्रपंच कसा असेल. म्हणून साधू हा निप्रपंच असतो हे जाणून घ्यावे. अवघे ब्रह्मांड त्याचे घर पंचभूतिक हा जोजार. मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. ज्याने हा पांचभौतिक पसारा मिथ्या आहे हे कळताच सत्वर त्याचा त्याग केलेला असतो व अवघे ब्रह्मांड हेच ज्याचे घर झालेले असते तो साधू होय. या कारणे लोभ नसे साधू सदा निर्लोभसे. जयाची वासना समरसे सा शुद्ध स्वरूपी. पांचभौतिक पसारा मिथ्या हे तो जाणत असल्याने त्याला कशाचाही लोभ नसतो. शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी त्याची वासना लय पावलेली असते. म्हणून साधू सदा निर्लोभ असतो. आपुला आपण आघवा स्वार्थ कोणाची करावा. म्हणून साधू तो जाणावा शोकरहित. आत्मरूपाने आपण सर्वत्र व्यास आहोत असे तो जाणतो. मग स्वार्थ कुणाचा साधावा. साधू स्वार्थरहित होतो त्यामुळेच तो शोकरहितही होतो. दृश्य सांडून नाशिवंत दृश्याचे मिथ्यापण जाणून साधूने त्याचा त्याग केलेला असतो व शाश्वत अशा स्वरूपाचा आश्रय केलेला असल्याने साधू शोकरहित झालेला असतो. शोके दुखवावी वृत्ती तरी ते जाहली निवृत्ती. म्हणून साधू आदी अंती शोकरहित. शोकामुळे मनात दुःखाची वृत्ती उत्पन्न होते पण साधू हा वृत्तीरहित झालेला असतो म्हणून तो आदी व अंत शोकरहित असतो. मोहे झळंबवावे मन तरी ते जाहले उन्मन. या कारणे साधूजन मोहातीत.
मन मोहाने पछाडले जाते, पण साधू उन्मनी अवस्था प्राप्त झालेली असल्याने तो मोहातीत असतो. साधू वस्तू अद्वये तेथे वाटेल भये, परब्रह्म ते निर्भये तोची साधू. आत्मवस्तू एकच आहे, तिच्याशी साधू एक रूप झालेला असल्याने त्याला भय कशाचे वाटणार. परब्रह्म असे निर्भय असते, तसाच त्याच्याशी ऐक्य पावलेला साधूही निर्भय असतो. या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत, सकळास मांडेल अंत साधू अनंत रूपी. साधू हा भयातीत असल्याने निर्भय आणि निवांत असतो. सर्व दृश्य सृष्टीचा प्रलयकाळी अंत ओढवला तरी साधू अनंत रूप परब्रह्माशी ऐक्य पावल्याने अनंतच होतो. सत्यस्वरूपे अमर झाला, भये कैसे वाटेल त्याला. या कारणे साधू जनाला भयेची नाही. सत्य स्वरूपी ऐक्य पाहून तो अमर झालेला असतो, मग त्याला भय कसे वाटेल. म्हणून साधूंना भयच नसते. जेथे नाही द्वंद्वभेद, आपला आपण अभेद, तेथे कैसा उठेल खेद देह बुद्धीचा. जिथे द्वैतामुळे येणारा वितुष्ट नाही, तिथे खेद कसा उत्पन्न होणार. देहबुद्धीमुळे खेद उत्पन्न होतो. साधू आपण केवळ अभेद म्हणजे एकच आत्मरूप झालेला असल्याने त्यास खेद होत नाही. बुद्धीने नेमिले निर्गुणा, त्यास कोणीच नेईना. या कारणे साधू जना खेदची नाही. त्याच्या बुद्धीने निर्गुणाचा निश्चय केलेला असतो आणि निर्गुणाला तर कोणी नेऊच शकत नाही, त्यामुळे साधूंना खेदच नसतो. आपण ऐकला ठाईचा, स्वार्थ करावा कोणाचा. दृश्य नसता स्वार्थाचा, ठावची नाही. आपण तो एकला एक असतो, पण तर स्वार्थ कुणाचा करणार. दृश्य मिथ्या ठरल्याने स्वार्थाला जागाच उरली नाही. साधू आपणची एक, तेथे कैसा दुःख शोक. दुजे विण अविवेक, येणार नाही. साधू स्वरूपाकार झाल्याने द्वैतपूर्ण निःशेष झालेले असते. दुसत कोणी नाहीच, तर अविवेक तरीही कसा होणार, आणि मग दुःख शोक तरी कसे असणार. आशा धरिता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची. म्हणून नैराश्यता साधूची ओळखण. परमार्थाची इच्छा धरल्याने स्वार्थाची दुराशा नष्ट झाली, म्हणून निस्समृता किंवा वैराग्य हे साधूचे लक्षण जाणावे. मृतपणे जैसे गगन, तैसे साधूचे लक्षण. या कारणे साधू वचन कठीण नाही. गगन जसे मृदू असते, तसा स्वरूपाकार झालेला शास्त्री मृदू असतो, म्हणून तो कधी कठोर वचन बोलत नाही. स्वरूपाचा संयोगी, स्वरूपची झाला योगी. या कारणे वीतरागी निरंतर. स्वरूपाशी ऐक्य झाल्याने योगी स्वरूपच झालेला असतो, म्हणून तो निरंतर अनासक्त असतो. स्थिती बाणता स्वरूपाची, चिंता सोडिली देहाची. या कारणे होणाराची चिंता नसे. स्वरूप स्थिती बांधल्यामुळे त्याने देह प्रारब्धावर सोडलेला असतो. जे आपले स्वरूप नाही त्याची चिंता कशाला करायची. म्हणून त्याने पुढे काय होईल, कसे होईल अशी देहाच्या संबंधाने उत्पन्न होणारी चिंता सोडलेली असते. स्वरूपी लागता बुद्धी, तुटे अवघी उपाधी. या कारणे निरोपाधी साधू जन. बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी जडल्यामुळे सर्व उपाधी नष्ट होतात, म्हणून साधू लोक निरुपाधिक असतात. साधू स्वरूपीच राहे, तेथे संगची न साहे. म्हणून साधू तो न पाहे, मानापमान.
साधू नेहमी स्वरूपाकार होऊन राहतो आणि स्वरूप तर निसंग असते. त्यामुळे शास्ती निसंग होतो, म्हणून तो मानापमानाचा विचारच करीत नाही. अलक्षास लावी लक्ष, म्हणून साधू परम दक्ष. वाढू जाणता कैपक्ष, परमार्थाचा. साधू अक्ष अशा आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करतो, म्हणून तो अत्यंत सावध असतो आणि नेहमी परमार्थाचा कैवार घेतो. स्वसा हे मळ, म्हणून साधू तो निर्मळ. साधू स्वरूपची केवळ, म्हणूनिया. स्वरूपाच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो, म्हणून शास्ती निर्मळ असतात, कारण ते स्वरूपच झालेले असतात. सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हेची जाणे मुख्य वर्म, साधू लक्षणाचे. सर्व धर्मांमध्ये स्वधर्म हा श्रेष्ठ धर्म असतो आणि स्वरूपी राहणे हाच स्वधर्म होय. साधू निरंतर स्वरूपी राहत असतात, हेच साधू लक्षणाचे मुख्य वर्म आहे. धरिता साधूची संगती, आपशास लागे स्वरूप स्थिती. स्वरूप स्थितीने बाणती, लक्षणे अंगी. शास्ती सांगत धरली म्हणजे आपोआप स्वरूप स्थिती प्राप्त होते आणि स्वरूप स्थितीमुळे शास्ती लक्षणे अंगी बाणतात. ऐसी साधूची लक्षणे अंगी बाणती निरूपणे. परंतु स्वरूपी राहणे निरंतर. अध्यात्म निरूपणाने त्याच्या श्रवणाने साधूचे लक्षणे अंगी बाणतात, पण निरंतर स्वरूपी राहावयास हवे. निरंतर स्वरूपी साहता, स्वरूपची होई जे तत्वता. मग लक्षणे अंगी बाणता, वेळ नाही. निरंतर स्वरूपी वहिले की तत्वतः साधक स्वस्वरूपच होतो. मग शास्ती लक्षणे अंगी बाणण्यास वेळ लागत नाही. स्वरूपी राहिल्यामती, अवगुण अवघेची साडती. परंतु यासी सत्संगती, निरूपण पाहिजे. बुद्धी स्वरूपामध्ये स्थिर राहिली की सर्व अवगुण नष्ट होतात, पण हे सर्व होण्यासाठी सत्संगती आणि संत मुखाने अध्यात्म निरूपण ऐकणे हे व्हावयालाच हवे. सकळ सृष्टीचा ठाई, अनुभव एकची नाही. तो बोलिजेल सर्वही, पुढिले समासी. सर्व वृष्टीमध्ये सर्वांचा अनुभव एकसारखाच नसतो, त्यासंबंधी पुढील समासात सांगितले जाईल. कोणे स्थितीने राहती, कैसा अनुभव पाहती. रामदास म्हणे श्रोती, अवधान देणे. कोण कोण कुठल्या प्रकारे राहतात, त्यांना काय काय अनुभव येतात, ते श्रोत्यांनी अवधान देऊन ऐकावे, असे रामदास सांगतात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धलक्षण नाम समास 9वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धलक्षण नाम समास 9वा समाप्त.